आपण अपूर्णांकावरील कठीण उदाहरणे सोडवणार आहोत। पहिलं पहा, पहिल्या कंसामध्ये 1 - 1/2 गुणाकारामध्ये, दुसऱ्या कंसात 1 - 1/3 गुणाकार, तिसऱ्या कंसामध्ये 1 - 1/4 गुणाकारामध्ये, चौथा कंस 1 - 1/5 आणि ही सर्व राशी म्हणजे अपूर्णांकाची पदावली आहे। आणि ही पूर्ण सोडवल्याच्या नंतर उत्तर किती येईल? या ठिकाणी साधे कंस आहेत परंतु 4 कंस आहेत। प्रत्येक कंस आपण सोडून घ्यायचा आहे। 1 - 1/2 याचाच अर्थ आपल्याला वजाबाकी करायची आहे। 1 पूर्ण आहे म्हणजे अंशस्थानी 1 छेदस्थानी 1 वजा 1/2 यांची वजाबाकी करत असताना छेद समान करून घेणं गरजेचं आहे। छेद समान करण्यासाठी पहिल्या अपूर्णांकाला 2 ने गुणावे लागेल। 2 ने गुणून घ्या म्हणजे 2/2 वजा 1/2 म्हणजेच आपण फक्त हा एकच कंस सोडवत आहात। 2 मधून 1 गेले 1 राहील आणि हा छेद सारखा आहे म्हणून 1/2 गुणाकारामध्ये दुसरा कंस सोडूया 1/1 वजा 1/3 याही ठिकाणी आपल्याला छेद समान करून घ्यायचा आहे म्हणजे या अपूर्णांकाला 3 ने गुणावे लागेल। 3/3 वजा 1/3 वजाबाकी केली असता अंशाची वजाबाकी केली असता 2 येईल, छेदस्थानी 3 म्हणजे दुसरा कंस सोडवला तर आपलं उत्तर येते 2/3। आता तिसरा कंस सोडवायचा आहे। याच पद्धतीने 4 ने गुणा म्हणजे छेद सारखा होईल। 4 वजा 1 छेदस्थानी 4 म्हणजे 3/4 याच्यामध्येही गुणाकार आहे आणि हा पण कंस त्याच पद्धतीने सोडून घ्या। 1/1 वजा 1/5 म्हणजेच या पण अपूर्णांकाला 5 ने गुणा। 5/5 वजा 1/5 वजाबाकी करा अंशाची 5 वजा 1 म्हणजे 4/5। आता बघा आपण जे सोडवलेल्या कंस आहेत ते अशा पद्धतीने झाले आहेत। 1/2 गुणाकार 2/3 गुणाकार 3/4 गुणाकार 4/5 अंश आणि छेद यांची काटाकाटी करावी लागेल। 2 आणि 2 कट झाले, 3 आणि 3 कट झाले, 4 आणि 4 कट झाले। या ठिकाणी अंशस्थानी फक्त 1 राहतो आणि छेदस्थानी 5 राहतो म्हणून आपले उत्तर येते 1/5।